छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई सुरू आहे। या कारवाई विरोधात रहिवाशांनी क्रांती चौकातून भव्य जन आदर्श मोर्चा काढलाय। सुरू असलेली कारवाई तातडीने थांबवावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। डाव्या आघाडी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात महानगरपालिकेकडनं जी अतिक्रमण कारवाई सुरू आहे त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आहे। आपण बघू शकता प्रकारे लोक या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। शेकडोच्या संख्येने लोक नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। जे सर्व अतिक्रमणामध्ये बाधित नागरिक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। हा मोर्चा शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत असणार आहे। यावेळी या मोर्चेकऱ्यांची मागणी नेमकं काय आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही मोर्चेकरी आहेत, आपण ताई यांच्याशी बोलूया। ताई आज जे आंदोलन करण्यात येत आहे नेमकं काय मागणी आहे आपली? हे बघा, या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये जी बुलडोझरशाही चालू आहे त्या बुलडोझरशाहीच्या विरोधात हा जन आक्रोश मोर्चा आहे। तुम्ही बघता की गरिबांचे घर तोडा आणि श्रीमंतांचे घर वाचवा ही जी मनपा आयुक्ताची दुटप्पी भूमिका आहे, याला विरोध म्हणून शहरातला बेचिराग करण्याचा जे प्रयत्न आहे, बेघरांची घरं मोडण्याचा जो कट आहे, याला आम्ही विरोध करत आहे। बुलडोझरशाही थांबली पाहिजे, अतिक्रमण मोहीम थांबली पाहिजे। या शहराचा विकास करा, पण गरिबांचे घर तोडून नाही। मनपा आयुक्त जर याच्यानंतर वार्डात येतील तर त्यांना आम्ही महिलांनी प्रसाद दिल्याशिवाय घरी जाऊ देणार नाही। भारतीय संविधानाने आम्हाला जल, जमीन, जंगलचा अधिकार दिलेला आहे। आम्ही 60 वर्षापासून इथे राहतो। आम्ही काय